दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. धंतोली नागपूर या परिसरामध्ये शीतल आनंद बर्डे आणि शीतल पंकज मोयर यांना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. शीतल बर्डे या खूप त्यांना बोलायला आवडतं आणि कामात घाई गडबड करतात. त्यांना कधी कधी राग येतो. आणि दुसऱ्या शीतल वहिनी आहेत ना, त्या घाई गडबड करत नाहीत. आता प्रत्यक्षात उत्सुक आहेत स्वागतासाठी. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूयात दोन्हीही कुटुंबात. लग्नानंतर कुठे फिरायला गेलो होता? असा हनीमून कोणाचाच झाला नसेल. नमस्कार नमस्कार. बापरे, संत्रा बर्फी पाहिजे ना. थँक्यू. बर, आता उखाणा. हृदयाची वीणा भावनेचा पावा, हृदयाची वीणा भावनेचा पावा, आनंदरावांचं नाव घेते, आदेश भाऊजींनी आशीर्वाद द्यावा. अरे नमस्कार. नक्की नक्की. आणि मी आशीर्वाद देणारा कोण हो आणि शुभेच्छा देऊ शकतो. तेव्हा आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. हॅलो. या माझ्या सासूबाई. या माझे काकू. बर. हे माझे काका खास पुण्यावरून आले. नमस्कार. आणि हे सगळे आमचे. नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या भागाला आणि आजच्या भागातल्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं, मला सांगा तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर पुण्याचं आहे. पुण्यात कुठे? पुण्यामध्ये कोथरूडच्या पुढे वारजे, तिकडे माझं माहेर. बरं, मग तुम्हाला आवड कसली आहे? मला तसं इंटिरियर डिझायनर म्हणजे इंटिरियर जे घर आतून सजवतात ते मला खूप आवडतं. करायला आवडतं. त्याचं तुम्ही कुठे ट्रेनिंग वगैरे? हा, आता मी चालू आहे सध्या, माझं ट्रेनिंग घेत आहे. हा. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर आमचं कॅटरिंगचं आणि मंगल कार्यालय आहे आणि साईड बिझनेस पण ते पुष्कळ करतात. बरं, मग आता त्यांना बोलवूया का आपण? ठीक आहे. हा, बोलवा. आहो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. हा, तुम्ही नागपूरचे? सगळं बालपण नागपूरमध्ये? या पुण्याच्या? मग कसं काय नागपूरवरून पुणा हा कसं काय म्हणजे ठरलं? आता ठरलं काय, हे माझ्या आत्याचे मुलगा आहे, त्याच्यामुळे मग आत्ते घरी भाची, तसं मी मला यांच्या घरी दिलं. तुम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होता? ओळखत होतो. पण मग तुमच्याकडे बघण्या बिघण्याचा कार्यक्रम झालाच नसेल ना, माहितीतला आहे म्हटल्यावर? हो, नाही, बघण्या बिघण्याचं काहीच नाही. लहानपणी पण पाहिलंय, आता किती सगळ्या स्टेजेस पाहिलेत कधी, त्याच्यामुळे मग काय बघण्याचं हेच नाही. कसा आहे स्वभाव? कसा आहे? चांगला आहे. म्हणजे कसा? बोला बोला, आज मोजून मापून ठेवू नका, बोला. काय नाही, चांगला आहे. असं तुमच्या चांगलं आहे म्हटल्यानंतर जो पॉज घेतला त्यात आम्ही जरा घाबरतो. नाही, चांगला आहे. हा, चांगला आहे. व्हेरी गुड. त्यांचा स्वभाव? त्यांचं पण चांगलं. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, लग्नानंतर कुठे फिरायला गेला होता? सिमला कुलू मनालीला गेलो. सिमला कुलू मनाली. काय झालं होतं तेव्हा? म्हणजे असा प्रसंग आला होता जो कोणाच्याच आयुष्यात येऊ नये असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही हनीमूनला गेलो आणि तिथे माझी तब्येत इतकी खराब झाली की मला हॉस्पिटलाइज करावं लागलं तिकडे. नाही तर हिच्यामुळे सगळं झालं. नाही, मला दुसरंच खायचं, हेच खायचं. मी म्हटलं बाहेरचं खाऊ नको, ठेल्यावरचं वगैरे. तर तिने तिथून काय ऑमलेट खाल्लं ते रस्त्यावरचं आणि तिची तब्येत खराब झाली. मग तिथे हॉस्पिटल नाही आपल्या MBBSचं. म्हटलं आता वापस जाऊ, काही इथे थांबण्यात अर्थ नाहीये. मग यांनी एक गाडी हायर केली आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो उलटू हे होता,
त्याच्यामुळे ह्यांनी पूर्ण ड्राईव्ह केली आणि मी मागे झोपून होते. आम्हाला रस्ता नाही माहिती. ड्रायव्हिंग तुम्ही केलं? ड्रायव्हर बाजूला बसला, हे त्या मागे मागे झोपले झोपले. आहेत. हो. असा हनीमून कोणाचाच झाला कोणाचाच नाही. झाला नाही. बरं, अजून एक गोष्ट त्याच्यानंतर अशी आहे की जसं जसं नागपूर जवळ यायला लागलं हिची तब्येत एकदम चांगली झाली. त्याच्यानंतर मी हिला म्हटलं की याच्यानंतर तुला बाहेरच नाही घेऊन जाणार. काय तुम्ही चान्स घालवला बाहेर न्यायचा. बरं, आता यानंतरचा जो खेळ आहे ना, त्या खेळामध्ये एक आव्हान दोघांनी मिळून पूर्ण करायचंय. 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. म्हणजे कागदाची ग्लास आहेत, खाली सगळ्यात खालचा जो थर आहे तो 3 ग्लासांचा, त्यावर 2, मग 1 1 1 असं करत. बघूया 2 मिनिटाची वेळ आव्हान पूर्ण करतायत का. तेव्हा आता बघूया हे आव्हान पूर्ण करणार का. वेळ सुरू झाली. चला, 3 थर तर उभे राहिलेले आहेत, नीट ठेवा. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 7 थर. अभिनंदन. त्यामुळे ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. चला जाऊन भेटूया आता भोयर कुटुंबाला. माझे मामा आणि हिची मामी हे नवरा बायको आहे. कळत नाही, नातच कळत नव्हतं, पण म्हटलं असेल बाबा काहीतरी. घ्या उखाणा. मंद वाहे वारा शांत डोले होई जीवे भावे प्रवास करी शीतल पंकजची जोडी. अरे वा, अभिनंदन. आता द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर डॉक्टर नमस्कार. पंकज भोळे. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी जाऊ. नमस्कार. हे माझी दीर. नमस्कार. हे आमचे शेजारी नमस्कार. मंजुनवाला. हे आमचे शेजारी नमस्कार. मम्मी आणि सगळ्या मैत्रिणी. आणि ही माझी मुलगी. हा माझा मुलगा आणि हा पुतण्या माझा. वा, चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर वरुड. म्हणजे कुठे आलं? अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती. हा. आणि मग नागपूरला कधी आलात? नागपूरला मी 12वी झाल्यानंतर आली. मग कोणाकडे? नाही, हॉस्टेलला राहिली. आधी हॉस्टेलला? हा. मग काय शिक्षणासाठी हॉस्टेलला? माझं LLB झालं. अरे बापरे, सांभाळून बोललं पाहिजे, वकील बाई आहे. हा, बरं. मिस्टर काय करतात? मिस्टर आमचे एज्युकेशन सोसायटी आहे, संस्था आहे, ते सांभाळतात सगळं. स्वतःचीच? स्वतःचीच. बरं, मग आता बोलवणार मिस्टरांना? हो हो, नक्की बोलवा शाळेत. नमस्कार. नमस्कार. या बसा. तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण वर्धेमध्येच गेलं. आम्ही लहानपणापासून वर्धेला शिकलो आणि नंतर PG करण्याकरिता मी नागपूरला आलो होतो कॅम्पसमध्ये. आणि तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? मग पाहायला गेलो तेव्हा म्हणजे जेव्हा अरेंज मॅरेज. त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना कधी मी बघितलं? प्रयत्न केला होता पण दिसली नाही तेव्हा. कसं काय प्रयत्न केला होता? म्हणजे ही माझ्या रिलेशन मध्येच येते. मग घरी चर्चा व्हायची की अशी यांची मुलगी आहे. मग मी उत्सुक होतो की ही नेमकी मुलगी कोणची आहे. मग मला कळलं माझ्या एका मित्राकडनं वरुडच्या की ती लॉ कॉलेजला इथे शिकते म्हणून. बरं, शोध सुरू होता तुमचा? हा. मग मी कॅम्पसमधनं चक्रा मारत होत्या कॉलेजमध्ये. मी मग पण मला माहिती नव्हती की कोणत्या इयरमध्ये आहे ती, म्हणजे फर्स्ट इयरला आहे की सेकंड इयरला आहे. मग मी रोज कोणत्या तरी इयरचा पिरियड करतो, कधी सेकंड इयरचा करतो, कधी थर्ड इयरचा करतो अटेंड. पण मला लक्षात येत नव्हतं की कारण मी याचा चेहरा बघितलेला नव्हता. मग मी काही दिवसांनी हिरमुसलो आणि मग माझे कॉलेज करायला लागलो. बरं, आता एक खेळ खेळायचा आहे आणि हा खेळ दोघांनी मिळून खेळायचा आहे. म्हणजे 9 थरांचा कागदी ग्लासेसचा मनोरा रचायचा आहे. ओके. वेळ 2 मिनिटाची. चला बघूया किती कसं टार्गेट हे पूर्ण करतायत. 1 2 3. चला. एक त्याने ठेवलं, एक तुम्ही. नऊ थरांचं टार्गेट आहे.
5 4 3 2 1 वेळ संपली. 1 2 3 4 5 6 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. 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 या माझ्या आजी सासू. आजी सासू. हा. काय वय? त्यांचं वय 100 वर्षाचं. ही शतक पूर्ण केलंय. वा 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 वा. अशा हसत राहा. हा आणखीन एक 100 पूर्ण करायचे आपल्याला. आणि आता तुम्ही आरोपांसाठी सज्ज आहात सगळे? हो वाटच बघताय? हो. व्हेरी गुड. बघितलं किती जण आरोप करणार मला बघायचे आणि तुम्ही सगळे खोडून काढायचे आरोप. पहिला आरोप कोण करणार आहे? मी. आपण. काका हिचा बोला. की माझी मिसेस म्हणजे हिची काकू आणि ही घंटा हॉटलाईन फोन चालू असतो. हा. मी मागच्या वर्षी अमरनाथला जाऊन आलो हा. तर काका कसा अमरनाथला जाऊन आला, काही त्रास झाला का बर्फात विचार न करता माझ्या पुतणीने फोन केला. हा. 50 मिनिटं काकूशी बोलली आणि फोन ठेवून दिला. आणि मी वाट बघतोय आता माझी बायको मला फोन देईल, पुतणीशी बोलता येईल. दोघींच्या डोक्यात नाही. दोघींनी आपलं बोलणं ओळखलं आणि ठेवून दिला फोन. तर तोपर्यंत बर्फ वितळला सगळा. बर्फ वितळला सगळा. मी वितळून बर्फ वितळून सगळंच संपलं. काय हो बोला. तासन तास नाही, फोनवर नंतर बोलतात. काकूने सांगितलं की बॅलन्स संपलेला आहे, मी नंतर फोन करते. हो का? म्हणून तिने बंद नाही, नाही, पण केला. त्यांचा मुख्य आरोप असा आहे की तासन तास या फोनवरती बोलतात. बायकांमध्ये माणसाचं कोणतं काम आहे? पण काकांची इच्छा आहे ना. नाही, पण ते विचारत आहे काकांबद्दल आणि ते एका सांगतात एक की एक ठीक एक आहे. विचारतात काका कसे आहेत, बरे आहेत, ओके चला सारखं पुढे. तेवढं पण नाही विचारतो. तेवढं पण नाही. आणि नंतर तिला कळतं की अरे काकाला बोलायचं राहून गेलं काकाशी. हे असं आहे. पुढचा आरोप. आजी सांगतात आजी सांगा. सकाळी उठवल्याशिवाय उठत नाही. बोला आता तुम्ही सांगा. तुम्ही बोलायचं आहे याच्यावर. तर रात्रीला झोपायला उशीर झाला तर सकाळी उठायला उशीर होतो. नाही असं नाही, पण उठायलाच पाहिजे. नाही काय ते कॉलेजमध्ये जाते ना, तर रात्रीला 12, 1, 2 वाजेपर्यंत ते शीट्स बनवत राहते. हा. मग झोपायला उशीर होतो. आणि तुम्ही पहाटे उठता 5 वाजता. मी 7 वाजता उठतो. ती उठल्यानंतरच मी उठतो. अच्छा 7 वाजता. अजून कोणाचा आरोप आहे? पुढे. अतिशय सावकाश काम आहे. त्याच्यामुळे एक काम सावकाश केल्यामुळे सगळ्याच कामाला सावकाशी येते ना, मग उशीर होतो खूप. आपण कोण? मी या. सासू. बाबा. हळूहळू काम केल्याने बरोबर कामं होतात ना. हो, पण हळूहळू काम केल्याने नाही, आम्हालाही करू द्यायचं नाही आणि त्यांनी हळू करायचे. मग हा सगळं म्हणजे अंधारच पडणार की नाही. किमान आमचे लाड कमी करून आम्हालाही तरी करू द्यावं. म्हणजे मग तिने सावकाश केले तरी चालेल. ते सावकाश करेपर्यंतच अंधार होतो. हो, सावकाश करेपर्यंतच अंधार होतो. चला आता या सगळ्या आरोपांवर तुम्हाला काय बोलायचंय सांगा. पहिला काकाचा काकू मला इतकी जवळची झालेली आहे की मला वाटतच नाही की मी माझ्या काकूशी बोलते. आणि माझा काका तो माझाच आहे. काकू ती बाहेरची आहे ना, मग तिला बोलणार नाही तर मग कोणाशी बोलणार मी. आणि माझ्या सासू, माझं लग्न खूप लवकर झालं तर मला सगळं माझ्या आजी सासू आणि सासूबाईंनी शिकवलंय. त्याच्यामुळे आता त्यांचे आराम करायचे दिवस आहेत म्हणून मग मी त्यांना काही करू देत नाही. किती छान. आणि उठत जाईल मी आता. आजी उद्यापासून आजी उठणार. मला रोज उठवतात. हो ना? सकाळी त्या सकाळी खूप लवकर उठतात, त्याच्यामुळे मग त्या रूमवर नॉक करतात. किती वाजता उठवतात तुम्हाला तरी त्या? 6 वाजता. 6 वाजता. उद्यापासून 8 वाजता उठे ना. काळजी करू नका. म्हणून उठतात त्या. पण अभिनंदन. हा तन्मणी तुम्हाला. थँक्यू. आणि आता आपण जाऊन भेटूया भोयर कुटुंबाला. त्यांच्याकडे बघूया कसे आरोप करतायत, आरोपांना उधाण येत आहे की नेमकं काय होत आहे. जाऊन भेटूया भोयर कुटुंबाला. नमस्कार. काय आवाज, काय भूक लागली? नमस्कार. तेव्हा आता वेळ सुरू होते. कोण सगळ्यात आधी? आपण कोण? जाऊ. जाऊबाई. लहान. त्यांनी मला गोड खायला शिकवलं. हा आरोप आहे. कारण मला अजिबात आवडायचं नाही. म्हणजे मी लग्न म्हणजे आली तर गोड काहीच खायचं नाही, सगळं म्हणजे तिखट. पण त्यांच्या आग्रहाखातर त्या माझ्या समोर त्या इतक्या खातात, त्यांच्यामुळे मी पण शिकून गेली. म्हणजे मला वाईट सवय लागली नाही. काय हो? आता हे गोड आरोप आहे. आता आरोप म्हणजे भयानकच आरोप आहे. मी आतापर्यंत इतके आरोप ऐकले. हा आरोप कधी असेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे आमचे घरातले लहान मुलांचे चॉकलेट्स पण गायब होतात. बरं काय म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही निरुत्तर आहात? याच्यावर निरुत्तर आहे.
पुढचा आरोप. मी यांच्याकडेच असते. तुम्ही यांच्याकडे असता. अरे महत्वाचं आहे म्हणजे मुलांबरोबर मुलांना. बोला ताई. त्या मला सतत अभ्यासच करायला लावतात आणि टीव्हीच पाहू देत नाही. टीव्ही पाहू देत नाहीत आणि तुम्ही अभ्यास करता. तुम्ही शाळेत जाता. हो, प्रायव्हेट करत. व्हेरी गुड. कॉलेज करत आहे. मग एक सांगू का, त्याच्यावर त्यांनी काही बोलायची गरजच नाही. मी तिकडनं बोलतो की म्हणजे तुम्ही या घरात मुलांना बघण्यासाठी असताना त्यांच्याच पद्धतीने एक वेगळा दर्जा तुला दिलेला आहे असं करणाऱ्या या माऊलीला मला वाटतं पुढे आरोप कुठलेही न होता आपण लगेचच हे बक्षीस द्यायला पाहिजे. आणि तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला खूप अभ्यास केला पाहिजे. बरं, तुमचं या सगळ्या आरोपांवर काय म्हणणं? आणि माझ्या जाऊची आहे की तिला गोड खायला शिकवलं. मी गोड सगळ्यांनाच खायला शिकवलं. माझ्यासाठी माझ्या दिराला पण शिकवलं, तिलाही शिकवलं. आणि गोड खाणं चांगलं आहे, खूप वाईट नाहीये. आता मी तिला डायटची गरज नाही म्हणून तिने खाल्लं तरी चालते. आणखी पुढे इतकं म्हणणं टीव्ही बघू देत नाही. तिला टीव्ही मी नेहमी नाही, माझ्यासोबत एखादी सिरियल बघायला मी तिला बघू देते, पण तिची एक्झाम आली की मी तिला अभ्यासाला बसवते. बरोबर आहे, चांगलं. 12वीला आहे ती. मी 12वीला आहे. नाही नाही, मग चांगलं करतात ना. या खेळामध्ये लक्षात ठेवा, स्माइली चेंडू आहेत ते अचूक असे टाकायचे आणि जे आपण अडथळे ठेवलेले आहेत ते अडथळे पार करून अचूक त्या 4 चाकांच्या मधून पलीकडे गेले पाहिजे. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या किंवा हे म्हणजे हा खेळ ज्या व्यवस्थित जास्त वेळा पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुम्ही टाका. यातला महत्वाचा नियम, मध्ये रेष आखलेली आहे, टप्पा रेषेच्या पुढे पडला पाहिजे आणि मग तो चेंडू अचूक खालून गेला पाहिजे. चला, आतापर्यंत गुणसंख्या 0. ओके. थांबा, 4 आणि आता 5वी संधी. 1. थांबा, 5 संधी आणि गुणसंख्या आतापर्यंत 1 आणि आता तुमची संधी. दुसरा टप्पा आधी पडला. 3. हे आव्हान सोपं वाटलं तरी खूप कठीण असं. 1 नाही, वरून गेला. 1 आणि 1 अशी गुणसंख्या. आतापर्यंत हा सामना बरोबरीत आहे. आता या वहिनी या बाजूला येणार, या वहिनी या बाजूला येणार. रेडी? 1. चला टाका. 5. 1 नाही नाही नाही. 2 3 4. आतापर्यंत गुणसंख्या 4. चला, आता तुमच्यासाठी संधी. बाद झाला. नाही, टप्पा पाटी, टप्पा मागे पडला. निकाल आपल्या समोर आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या बर्डे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. थँक्यू. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या भोयर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. धंतोली नागपूर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.